नमस्कार, तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये मी रोहित साळुंखे आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आता पाहूया ठळक घडामोडी। खानापूर विभागात दाखल झालेल्या सुमारे 72 विविध प्रकरणात अबकारी विभागातर्फे जप्त करण्यात आलेल्या एकूण 1,40,00,000 रुपये किमतीची दारू खानापूर तालुक्यातील होनकल येथे नष्ट करण्यात आली। यावेळी 1,150 बॉक्समध्ये तब्बल 10,300 लिटरचा मद्यसाठा व 135 लिटर हातभट्टी दारूचा समावेश यामध्ये होता। ही दारू मार्च ते डिसेंबर 2023 या दरम्यान जप्त करण्यात आली होती। दारू नष्ट करतेवेळी पर्यावरणाचे कोणत्याही प्रकारचे नुकसान पोहोचू नये याची खबरदारी घेण्यात आली होती। अबकारी विभागाच्या उपायुक्ता वनजाक्षी एम यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली। या कार्यासाठी अबकारी विभागाच्या वतीने 50 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती। या संदर्भात त्यांनी तरुण भारत न्यूजला अधिक माहिती दिली। यावेळी बेळगाव दक्षिण विभागचे उत्पादन शुल्क उपायुक्त रवी मुरगोड, प्रणय कागवाड, मल्लेश उप्पार, रवी होसाळ, मल्लप्पा नीलजकर आदी अधिकारी उपस्थित होते। येत्या फेब्रुवारी 12 ते 23 दरम्यान राज्य विधिमंडळाचं अधिवेशन होणार आहे। 12 फेब्रुवारी रोजी राज्यपाल थावरचंद गेहलोत उभय सदनाला संबोधित करणार आहेत। फेब्रुवारी 16 रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या बजेट सादर करणार आहेत। सध्या सर्वांचे लक्ष अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे लागले आहेत। या सोहळ्याच्या निमित्तानं येत्या 22 जानेवारी रोजी केंद्र सरकारनं अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे। त्यानुसार या दिवशी केंद्र सरकारची सर्व कार्यालये अर्धा दिवस बंद राहणार आहेत। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी ही माहिती दिली आहे। खानापूर रोड गोवावे सर्कल येथे आज सकाळी भीषण अपघात झाला। मुस्लिम गल्ली अनगोळ बेळगाव येथील सुरैया दस्तगीर साब सय्यद वय वर्षे 79 ही महिला रस्ता ओलांडत असताना समोरून येणाऱ्या भारत पेट्रोलियमच्या इंधन टँकरच्या चाकाखाली ती सापडली। या अपघातात तिचे दोन्ही पाय गुडघ्यापासून निकामी झाले। हा प्रसंग इतका भयानक होता की बघणाऱ्यांचा थरकाप उडाला होता। तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी तिला आधार देत उठून बसविले। लागलीच पोलिसांनी 108 रुग्णवाहिकेला बोलावून तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले। या घटनेचा पंचनामा करून अधिक तपास पोलीस करत आहेत। कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने 2023-24 या वर्षातील 10वी आणि 12वी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक बुधवारी प्रसिद्ध केले। त्यानुसार 10वी वार्षिक परीक्षा दिनांक 25 मार्च ते 6 एप्रिल या कालावधीत होणार आहे, तर 12वी परीक्षा 1 मार्च ते 22 मार्च या कालावधीत होईल। राज्याचा अभ्यासक्रम शिकविणाऱ्या सर्व सरकारी, अनुदानित आणि विना अनुदानित शाळा महाविद्यालयांच्या प्राध्यापक प्राचार्यांनी वेळापत्रक सूचना फलकावर प्रदर्शित करावे अशी सूचना देण्यात आली आहे। बेळगाव लातूर आंतरराज्य मार्गावर अत्याधुनिक सुविधांसह नवीन पालखी बस शुक्रवारपासून सुरू होणार आहे। त्यामुळे बेळगाव लातूर महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे। विशेषतः आरामदायी पालखी नॉन एसी बस धावणार आहे, त्यामुळे प्रवास सुखकर होणार आहे। बेळगाव जिल्हा सरकारी रेशन दुकान मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण कार्यक्रम नुकताच कन्नड साहित्य भवन येथे पार पडला। यावेळी उपमहापौर रेश्मा पाटील, आमदार आसिफ सेठ, महानगरपालिका उपायुक्त उदयकुमार तळवार यासह मान्यवर उपस्थित होते। लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजे सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर। आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 9.30% परतावा। अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 180021245050। योजना फक्त सभासदांकरता, नियम अटी लागू। लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। लोकमान्य सोसायटीच्या लोककल्प फाउंडेशन व केएलई डेंटल हॉस्पिटल तर्फे नुकताच दारोळी गावात दंतचिकित्सा शिबिर घेण्यात आले। या प्रसंगी मौखिक आरोग्याबद्दल माहिती देण्यात आली, तसेच नियमित ब्रश करणे, फ्लॅसिंग व नियमित दंत तपासणी यावर भर देण्यात आला। शिबिरात उपस्थित विद्यार्थ्यांना टूथब्रश देण्यात आले। या प्रसंगी फाउंडेशनचे सूरज सिंग राजपूत, स्वयंसेवक संतोष कदम, अनंत गावडे, हॉस्पिटलचे PRO सागर व डॉक्टर उपस्थित होते।
कोड तालुका हुक्केरी येथे अयोध्येतून निमंत्रण पत्रिका व अक्षता कलशाचे आगमन झाल्यानंतर येथील नागरिकांच्या वतीने जल्लोषी स्वागत करत श्रीरामचंद्राची प्रतिमा असलेला रथ व मंगल कलशाची मिरवणूक काढण्यात आली। या शोभायात्रेत गावातील वारकरी संप्रदाय, भजनी मंडळे, संघसंस्था, महिला, नागरिक, शाळेची लहान मुले यामध्ये सहभागी झाले होते। अक्षता कलशाची मिरवणूक जागृत देवस्थान श्री हनुमान मंदिर येथून करण्यात आली। ही मिरवणूक त्यानंतर प्रधान गल्ली, आळवणे गल्ली, पाटील गल्ली, सुतार गल्ली, नाईक गल्ली, लक्ष्मी मंदिर अशा अनेक गल्लीतून काढण्यात आली। चिकोडी जुने दिग्गेवाडी या मार्गावर असणारी बस सेवा गेल्या काही दिवसांपासून बंद करण्यात आली आहे। ही सेवा बंद केल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे। ती दूर करण्यासाठी ग्रामस्थांनी चिकोडी आगारा प्रमुख व ग्रामपंचायतला निवेदन दिले आहे। जुने दिग्गेवाडी येथून चिकोडीला जाणाऱ्या प्रवासी व विद्यार्थ्यांना सुमारे 3 किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे। अनेक विद्यार्थ्यांना वेळेत शाळेला पोहोचणे कठीण बनत आहे। याची दखल घेत बस सेवा सुरळीत करावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। यावेळी दिग्गेवाडी ग्रामपंचायत अध्यक्ष रवींद्र चौगुले, सदस्य बाळू जमादार, अप्पासाहेब मैशाळे, रमेश ऐनापुरे, प्रवीण चौगुले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। निपाणी इचलकरंजी ही बस या मार्गावरील गळतगा, ममदापूर आणि भीमापूरवाडी या गावांमध्ये थांबत नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे। याबाबत अनेकदा मागणी करूनही निपाणी आगाराने दुर्लक्ष केले आहे। त्यामुळे निपाणी गळतगा ही बंद झालेली बस पूर्वीप्रमाणे सुरू करावी, अन्यथा या मार्गावरील सर्व बसेस रोखण्यात येतील असा इशारा प्रवासी व नागरिकांच्या वतीने देण्यात आला। या संदर्भातील निवेदन निपाणी आगारात गुरुवारी देण्यात आले। कनगले येथील कोंडार भागातील उसाच्या मळ्यात ट्रान्सफॉर्मर जवळील विद्युत भारित तारेमध्ये घर्षण होऊन उसाला आग लागली आहे। यामध्ये 8 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। ही घटना बुधवार 17 रोजी दुपारी घडली। या आगीत दत्तू बुवागिरी या शेतकऱ्याला फटका बसला आहे। या संदर्भात समजलेली माहिती अशी की सर्वे क्रमांक 67 आणि 68 क्षेत्रात विद्युत ट्रान्सफॉर्मर असून तिथे भर दुपारी शॉर्ट सर्किट होऊन ठिणग्या उसात पडल्या। यामुळे उसाला आग लागली। यानंतर शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली। गेल्या अनेक वर्षांपासून सीमा भाग दुष्काळाच्या छायेत सापडून तडफडत आहे। 3ऱ्या वर्षीही दुष्काळ पडला असून जनावरांच्या चारा पाण्याची टंचाई भासत आहे। तसेच पिकांची ही अवस्था बिकट झाली आहे। दरम्यान चारा पाण्यासाठी आतापासून पशुपालकांना भटकंती करावी लागत आहे। येथील पाणी आणि चारा टंचाई याची दखल घेत शासनाने योग्य त्या उपाययोजना हाती घ्याव्यात अशी मागणी पशुपालक आणि नागरिकांतून होत आहे। अथनी शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी, ऐतिहासिक तलावांचा विकास करण्यासाठी तसेच शहराबाहेरील मिरज रोडवरील श्री सिद्धेश्वर मंदिर ते फराशी पुलापर्यंत भागीरथी कालव्याच्या स्वच्छतेसाठी शासनाने 10 कोटी व जोड तलावाच्या विकासासाठी 25 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली असल्याची माहिती माजी उपमुख्यमंत्री व आमदार लक्ष्मण सवदी यांनी दिली। ते अथनी येथील तलाव परिसराची पाहणी करून बोलत होते। याबरोबरच हे बुलेटिन इथेच संपलं। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।